ठाणे पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठे बैलगाडा शर्यतीचा कार्यक्रमाचे आयोजन आता पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातल्या मांगाठणे येथे दिनांक 3 मे 2026 रोजी संपन्न होणार आहे। त्या कार्यक्रमाची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आली असून जवळपास 25,000 नागरिक या कार्यक्रम पाहण्यासाठी उपस्थित राहण्याची अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे। त्या प्रकारे त्यांनी व्यवस्था देखील केलेली आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम पालघर जिल्ह्यात पहिल्यांदाच होत असून 25 ते 30 वर्षापूर्वी बैलगाडा शर्यत या भागात पूर्वी होत असे। मध्यंतरी न्यायालयीन प्रकरणी असल्याने या शर्यतीवर बंदी आणली होती, मात्र पुन्हा आता न्यायालयाने कठोर नियमावली तयार करून या कार्यक्रमास हिरवा कंदील दिला आहे आणि आता पुन्हा मोठ्या स्वरूपात हा कार्यक्रम होत असल्याने शेतकऱ्यांसह बैलगाडा शर्यत रसिकांना उत्सुकता वाढली आहे। पाहूया या उद्या होणाऱ्या कार्यक्रमाचे ग्राउंड रिपोर्ट। नमस्कार, पालघर न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे। मी आलो आहे पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातल्या मांगाठणे या गावाच्या जवळ आणि मांगाठणे येथे एक मोठा उद्या कार्यक्रम होणार आहे, तो म्हणजे बैलगाडी शर्यत। आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता, हा जो पूर्ण ट्रॅक आहे जवळपास 10 लेनचे ट्रॅक आहेत आणि या ट्रॅकवरती उद्या बैलगाडा शर्यत मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होणार आहे आणि याचा आनंद लुटण्यासाठी या ठिकाणी जवळपास परिसरातील आणि दूरहून असे 15 ते 20,000 किमान लोक या ठिकाणी उपस्थिती दर्शवतील असं आयोजकांनी सांगितलेलं आहे। आपण इथले जे आयोजक आहेत, या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक, त्यांच्याशी आपण संपर्क करूया। बंटी पाटील आहेत, या गावचे रहिवासी आणि स्वाभिमान संघटनेचे ते जिल्हा प्रमुख आहेत, त्याच प्रकारे ते सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांना विचारूया आपण हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे नेमका कशा प्रकारे आयोजन आहे आणि किती स्पर्धक या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत याबद्दल आपण जरा माहिती द्या आमच्या प्रेक्षकांना। या स्पर्धेमध्ये किमान 400 गाड्या बैलगाड्या धावणार आहेत आणि 400 गाड्यांनंतर इथं जवळजवळ 400 गाड्यांच्या बरोबर 15 ते 20,000 प्रेक्षक उपस्थित राहणार आहेत आणि ही स्पर्धा म्हणजे पालघर जिल्ह्यात प्रथमच आहे। पण मी यावेळेस सांगेन की ठाणे आणि पालघर जिल्ह्यात 10 फेऱ्याचा मैदान होतो। ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत बिनजोडचा मैदान होतो। बिनजोडचा मैदान म्हणजे आपल्या जिल्ह्यात लोकांना समजणार नाही। बिनजोडचं मैदान म्हणजे तिथं फक्त 2च गाड्या धावणार आणि त्याच्यात विजय होतो। हा 10 फेऱ्यांचं मैदान होणार आहे आणि अतिशय सुंदर नियोजन इथं केलंय। हा आमची सोनूताई मुंबईकर आहे, तिने हे सगळ्या स्पर्धेबाबत नियोजनाचं हे केलं आणि आमच्या सर्व या भागातील शेतकऱ्यांनी त्याला पाठिंबा देऊन आणि अतिशय सुरेख नियोजन केलेलं या मैदानासाठी। मला एक सांगा की काही वर्षापासून या बैलगाडा शर्यतावरती बंदी होती, त्याच्यानंतर कोर्टाच्या नियमाने पुन्हा या सुरुवात करण्यात आली, काय सांगाल याबद्दल प्रेक्षकांना? कारण मागे 20 वर्षापासून याच्यावर बंदीची कारणं होती, कारण ते बैल शर्यतीला हाकलत असताना त्याला काठीने दांडकाने अतिशय मारला जायचं। म्हणजे माझ्यासारखा प्राणीमित्रही सांगेल की हे चुकीचं होतं। त्याच्यानंतर शासनाने नियम टाकून दिले की बैलाला दांडकानी किंवा काठीने किंवा ते खिळ्याने पहिले टोचला जायचं, तशा पद्धतीने बिलकुल कुठेही त्याला दुखावत होता कामा नाही। आज तुम्ही बैल जे शेतकरी बैल पाळतात त्यांना एवढा चांगला खाद्य दिला जातो, म्हणजे ते खाद्य तुरीची डाळ, मुगाची डाळ, चणा डाळ, काही म्हणजे भेवंडी तालुका आणि कल्याण तालुक्यामध्ये शेतकरी अक्षरशः बैलांना काजू बदाम सारखा खुराक घालतात, कारण त्यांचा बैल त्यांना माहिती का बैल हा शेतकऱ्याचा आणि त्या मालकाचा महाराष्ट्रामध्ये नाव करून देतो। आज आपल्या भागातला बघितला तर राहुल पाटीलचा बैल पळतो मथुर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात नाव आहे। तसा तिकडं वरती पुणा साईडला तिथं बकासूर नावाचा एक बैल आहे का ज्याची किंमत 1 कोटीमध्ये आहे। आज ते म्हणजे अतिशय गरीब असलेला तो मुलगा आज थार गाडी आणि फॉर्च्युनर गाडी फक्त त्या बैलाने त्याला घेऊन दिले सांगितलं तरी चालेल, कारण एवढी वाईट परिस्थिती असताना त्याची शेतकरी मुलाला आज फॉर्च्युनर आणि थार सगळ्या गाडीत आज त्या बैलाच्या याच्यानी त्याचं संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशभर आज नाव झालंय। म्हणून मी पुन्हा आवाहन करीन की या भागातील सर्व शेतकऱ्यांनी खिलार गाईचं पालन करून चांगल्या जातीचं बैलाचं उत्पन्न घ्यावं, का त्याच्या शेती करत असताना या गाईच्या माध्यमातून बैलांचं उत्पन्न झाल्यानंतर तो लाखो रुपयांनी शेतकरी म्हणजे तोही शेतकरी कुठंतरी 4 व्हीलर घेऊन फिरला पाहिजे। मला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे की हा जो कार्यक्रम उद्या होतोय, मला वाटतं उद्या तारीख आपली 3 तारीख आहे, 3 मे आहे। आपण महाराष्ट्र दिनानिमित्त या स्पर्धा भरवलेल्या आहेत, काय सांगाल तुम्ही या स्पर्धेत जे प्रेक्षक येणार आहेत त्यांना कशा प्रकारे आवाहन करणार? मी सर्व प्रेक्षकांना जाहीर आवाहन करीन की सकाळी 7 वाजता ही स्पर्धा सुरू होणार आहे आणि प्रेक्षकांनी वेळेवर उपस्थित राहून ही 10 फेऱ्याचं मैदान आहे। प्रेक्षकांनी बैलांच्या समोर उभा राहता नाही, दोन्ही साईडला ब्रॅकेटिंग केलेलं आहे का ज्या बाजूने राईट आणि लेफ्ट दोन्ही साईडने, का ज्या बाजूने बैल कुठे जाणार नाही ते समोरच्याच दिशेने पळणार आहेत।
म्हणून मी या भागातील नवीन प्रेक्षकांना आवाहन करीन का आपण बॅरिकेडच्या बाजूला एकदम सुरक्षितपणे उभं राहायचं आहे. प्रत्येक प्रेक्षकांना आणि बैलांना पाण्याची, बैलांसाठी चाऱ्याची व्यवस्था केलेली आहे, प्रेक्षकांना पाण्याची व्यवस्था केलेली आहे. 4 ते 5 टँकर इथं पाण्याचे राहणार आहेत आणि इथं लोकांसाठी 2 ॲम्ब्युलन्स आणि बैलांसाठी 1 ॲम्ब्युलन्स आणि 4 डॉक्टरांची टीम आणि प्रेक्षकांनाही आम्ही डॉक्टरांची टीम ठेवले आणि अतिशय सुंदर या नियोजन ठेवलेली. इथं पोलिसांचाही बंदोबस्त आहे, ट्रॅफिक पोलिसही होणार आहे, कोणालाही त्रास होणार नाही, दुखापत होणार नाही, अशी शिस्त पद्धतीत ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेमध्ये साधारणतः बक्षिसं कशा प्रकारची असणार? या स्पर्धेमध्ये पहिलं बक्षीस आमचं 1,85,000 आहे, दुसरं बक्षीस 85,000 आहे, तिसरं बक्षीस 50. अशा पद्धतीने ती 9 बक्षिसं एकूण ठेवलेली आहेत. कुठलाच म्हणजे गाडा मालक इथून नाराज होऊन जाणार नाही आणि जो कोणी या गटात म्हणजे जेव्हा 10 फेरं पडणार त्याच्यात पहिला नंबर येईल, म्हणजे 10 फेऱ्यात पहिला गटपास होईल, म्हणजे आमच्या भाषेत शर्यतीवाल्यांच्या भाषेत त्याला गटपास म्हणतात. जो गटपास होईल त्याला आम्ही इथून शेतकऱ्यांच्या वतीने एक सन्मान चिन्ह देणार आहेत. साधारणतः इथे जे स्पर्धक येणार आहेत ते कुठून येणार आहेत? हे इथं स्पर्धक येणार नाही, सांगली, सातारा, पुणा, नाशिक, कर्जत, कल्याण, भिवंडी आणि मुरबाड, शहापूर असे प्रत्येक ठिकाणं, प्रत्येक महाराष्ट्रातून स्पर्धक सहभागी होणार आहेत. आता आजपासून काही लोकांच्या बैलगाड्या बैल घेऊन निघालेत, रस्त्यात आहेत, म्हणजे आजपासूनच इथं वस्तीला गाडी मालक येणार आहेत. अंतिम एक प्रश्न की आपण सुद्धा शौकीन आहात या स्पर्धामध्ये आणि बैलगाडा शर्यतीमध्ये सहभाग घेणार आहात. आपला सुद्धा बैल आहे का? मी सुद्धा शौकीन आहे. बरेच जणांना माहिती नसेल माझ्याबद्दल, कारण आमच्या काका एकदाच शौकीन होते पूर्वी, 15-20 वर्षापूर्वी. त्याच्यानंतर ही आवड आम्हाला लहानपणापासून आहे. मी व्यवसायात अतिशय सेटल आहे. हा धंदा माझा नाही, मी सुशिक्षित तरुण आहे. म्हणजे मला वाटतं शर्यतीमध्ये माझ्या सारखा एक दुसरा सुशिक्षित तरुण असतो, त्याच्यातलं मी एक बरेचशा लोकांना माहिती नाही. पण माझे स्वतःचे बैल मागील 7 ते 8 वर्षापासून शासनाने जेव्हा नियम लागून दिले शासनाच्या नियमाप्रमाणे, कारण आम्हाला कायद्याचं बंधन आहे, आम्ही कायदा मानतो, आम्ही घटना मानतो. जेव्हा हायकोर्टाने आदेश दिला का ह्या नियमाप्रमाणे जेव्हा बैल पळतील तर त्यांना कुठलीही कारवाई होणार नाही, त्याच्यानंतर मी या शर्यती क्षेत्रात उतरलो. माझ्याकडे रामा नावाचा बैल आहे. अनेक प्रेक्षकांना माहिती आहे का तो बिनजोडला, म्हणजे ठाणा भिवंडीत सहज त्याला जोड होत नाही, एवढ्या टॉपमध्ये आज बैल पळतो. अनेक ठिकाणी त्यांनी घाटावर जाऊन ठाणा, नाशिक, गटपास, सेमीला 2nd नंबरपर्यंत माझा बैल राहिलेला आहे आणि उद्याही माझा बैल या मैदानात पळणार आहे. आता मला एवढीच अपेक्षा आहे की माझा बैल घरच्या मैदानात फायनलला राहिला पाहिजे आणि पालघर जिल्ह्यातल्या प्रेक्षकांनी बघितलं पाहिजे का अशी लोक या क्षेत्रात, तर आपणही या क्षेत्रात आलं पाहिजे. नक्कीच खूप छान माहिती दिली. हे होते बंटी पाटील आणि हे जे स्पर्धा होणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कशा प्रकारे प्रोत्साहन मिळतंय हे खूप सुंदर त्यांनी माहिती दिलेली आहे. उद्या या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी घ्यावा आणि प्रेक्षकांनी सुद्धा ही स्पर्धा बघण्यासाठी उपस्थित राहावं असं बंटी पाटील यांनी आवाहन केलं आहे. पालघर न्यूज नेटवर्क, प्रितेश पटेल, कॅमेरामॅन अनिल पाटील सह.